नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच खळबळ उडाली आहे. हो, अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव पुन्हा एकदा वाढलेला दिसतोय. अगदी. विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या दिशेने अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या पाठवण्याचा जो आदेश दिलाय त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि याचा संबंध रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या एका वक्तव्याशी जोडला जातोय. बरोबर. आम्हाला ANN न्यूज नेटवर्ककडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या घडामोडीमुळे जगात चिंतेचं वातावरण आहे. तर मग चला याचा जरा सविस्तर आढावा घेऊया. तर या सगळ्याची सुरुवात झाली दिमित्री मेदवेदेव यांनी 28 जुलैला एक ट्विट केलं. त्यात त्यांनी ट्रम्प यांना सरळ सरळ म्हटलं की रशियाला इस्रायल किंवा इराण समजण्याची चूक करू नका. आणि कोणताही अल्टिमेटम दिला तर थेट अमेरिका रशिया युद्ध भडकू शकतं असा इशाराच दिला त्यांनी. हो, म्हणजे शब्द खूपच तिखट होते. काय म्हणतात त्याला, आरोपणामुळे किंवा इशाऱ्यामुळे त्यांच्या या प्रतिमेला कुठेतरी धक्का बसला. आणि मग त्यांची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया पण तितकीच वेगवान होती. त्यांनी लगेच आदेश दिले. कसले आदेश? रशियाजवळच्या समुद्रात, म्हणजे त्यांनी योग्य क्षेत्र असं म्हटलंय त्याला, तिथे 2 अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या तैनात करायचे आदेश. योग्य क्षेत्र म्हणजे नेमकं कुठे हे सांगितलंय का? नाही, ते स्पष्ट केलेलं नाही. पण इथे ट्रम्प यांचं एक वाक्य महत्वाचं आहे. कोणतं? ते म्हणाले, या मूर्ख विधानांचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. पण पुढे असंही म्हणाले, आशा आहे की तसे होणार नाही. म्हणजे एक प्रकारचा इशारा पण दिला आणि थोडी अनिश्चितताही दाखवली. बरोबर. परिस्थितीचं गांभीर्य आणि ती किती नाजूक आहे हे दोन्ही त्यातून दिसतं. आता हे दिमित्री मेदवेदेव हे रशियन राजकारणातलं मोठं नाव आहे नाही का? हो, नक्कीच. ते फक्त माजी राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान नाहीत. मग त्यांना व्लादिमीर पुतिन यांचा अत्यंत विश्वासू सहकारी मानलं जातं. म्हणजे निकटवर्ती आहेत ते. अच्छा. अनेकदा असं होतं की आंतरराष्ट्रीय नेते पुतिन यांना भेटायच्या आधी मेदवेदेव यांना भेटतात. यावरून त्यांचं महत्त्व कळतं. म्हणजे पुतिन यांच्यावर त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनी पुतिन यांना सत्तेत दीर्घकाळ टिकून राहायला मदत केली असंही राजकीय विश्लेषक मानतात. बरं, आता या पाणबुड्यांकडे येऊया. तुम्ही म्हणालात अणुशक्तीवर चालणाऱ्या, म्हणजे नक्की काय? हो, हा मुद्दा महत्वाचा आहे. बघा, ह्या सामान्य पाणबुड्या नाहीत, त्या न्यूक्लिअर पॉवर्ड आहेत. म्हणजे अणुबॉम्ब घेऊन जाणाऱ्या? नाही, इथेच फरक आहे. न्यूक्लिअर पॉवर्ड म्हणजे त्या स्वतःची ऊर्जा अणुभट्टी वापरून तयार करतात. अच्छा, त्याचा फायदा काय? फायदा हा की त्यांना इंधनासाठी किंवा हवेसाठी सारखं वर यावं लागत नाही. त्या अत्यंत शांतपणे, म्हणजे अक्षरशः महिनोन्महिने पाण्याखाली राहू शकतात. बापरे. आणि त्यांचं अस्तित्व कळत नाही. अगदी. शत्रूच्या रडारवर किंवा नजरेत न येता त्या टेहळणी करू शकतात किंवा इतर कामं करू शकतात. त्यांचा शोध घेणं जवळपास अशक्य असतं. म्हणजे हा अणुबॉम्ब नेत नसतीलही कदाचित, पण त्यांची क्षमता प्रचंड आहे. बरोबर. अणुशक्तीवर चालणारे आणि अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम, म्हणजे न्यूक्लिअर केपेबल, यात फरक असू शकतो. पण या पाणबुड्यांची ताकद त्यांच्या गुप्ततेत आणि दीर्घकाळ काम करण्याच्या क्षमतेत आहे. रशियाजवळ त्यांची उपस्थिती हाच एक मोठा सामरिक दबाव आहे. म्हणजे ट्रम्प यांचा हा आदेश फक्त शब्दांना प्रत्युत्तर नाहीये, हा एक गंभीर लष्करी इशारा आहे. निश्चितच. शीतयुद्धाच्या काळात कसं होतं, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन थेट संघर्ष टाळायचे, प्रॉक्सी वॉर चालायचे. हो. पण आता रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल म्हणजे थेट रशियाला दिलेला इशारा आहे. यामुळे अमेरिका रशिया संबंध एका नव्या आणि खरं सांगायचं तर धोकादायक वळणावर आले आहेत. याचे जागतिक परिणाम काय होऊ शकतात? याला आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घटना जागतिक शांततेसाठी नक्कीच चिंताजनक आहे. शब्दांचे युद्ध आता प्रत्यक्ष लष्करी हालचालींपर्यंत पोहोचले. लिंडसे ग्राहमसारखे जे ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात, त्यांनी सुद्धा मेदवेदेव यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. यावरून हा मुद्दा किती संवेदनशील झालाय हे दिसतं. पण ट्रम्प तर स्वतःला शांततेचे दूत म्हणवतात. हो, आणि इथेच विरोधाभास आहे. त्यांची ही कृती त्यांच्या त्या भूमिकेशी विसंगत वाटते. आंतरराष्ट्रीय राजकारणात शब्दांचं आणि कृतींचं वजन किती असतं हे यातून पुन्हा एकदा समोर आलं आहे. शीतयुद्धाची आठवण येते म्हणतात काही जण. हो, आठवण नक्कीच येते. पण तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये काही संवाद यंत्रणा होत्या, हॉटलाईन होत्या, धोका टाळण्याचे काही अलिखित नियम होते. आता तसं नाहीये का? आजच्या जगात त्या यंत्रणा कितपत प्रभावी आहेत हा प्रश्न आहे.
आणि गैरसमजातून किंवा एखाद्या छोट्याशा घटनेतून संघर्ष भडकण्याचा धोका मला वाटतं तेव्हापेक्षा आता जास्त आहे. तर आज आपण ANN न्यूज नेटवर्कच्या वृत्ताच्या आधारे पाहिलं की कसं दिमित्री मेदवेदेव यांच्या एका ट्विटला प्रतिसाद म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या रशियाजवळ पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि या पाणबुड्यांचं सामरिक महत्त्व काय आहे, त्यामुळे अमेरिका-रशिया संबंधांवर कसा ताण आलाय हे आपण समजून घेतलं. एका नेत्याचं एक विधान कसं काही तासांमध्ये दोन मोठ्या शक्तींमध्ये लष्करी तणाव निर्माण करू शकतं हे खरंच थक्क करणार आहे. हो, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विचार मनात येतो कोणता? की शीतयुद्धाच्या काळात जशा काही यंत्रणा होत्या धोकादायक प्रसंग टाळण्यासाठी, तशा आजच्या या जगात जिथे सोशल मीडिया सुद्धा तणाव वाढवू शकतो, तिथे अशा घटना नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे काय आहे? म्हणजे सध्याच्या यंत्रणा पुरेशा आहेत का, की आपल्याला काहीतरी नवीन विचार करायची गरज आहे?